मी ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुल्लभाईंचे मी मार्गदर्शनही घेते. अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे. लोक बोलत राहतात, त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घ्यायचं नसतं. आपण का निवडून आलेलो, लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत. ती कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करत असते. काही लोक असं म्हणतात की विशेष करून सुनील तटकरे आणि प्रफुल्लभाई पटेल हे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते दोघांची जास्त अडचण होईल म्हणून ते जास्त होऊ देत नाही असंही बोललं जातं. मला याची माहिती नाही, पण प्रफुल्लभाईंची माझी अनेक वेळा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते. काही महत्त्वाचे विषय असतात, ह्याच्यामध्ये मी आजही मी ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुल्लभाईंचे मी मार्गदर्शनही घेते. अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात. त्याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे प्रफुल्लभाईंच्याकडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते, त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते. आणि असे अनेक संघटनेतले, मग काँग्रेसमध्ये असेल, आता आनंद शर्माजी आणि मी गेले 11 दिवस आम्ही एकत्र प्रवासात होतो. त्यांचा कॉमर्स मिनिस्ट्रीचा असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा असेल, खूप मोठा अनुभव राहिलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या 11 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आनंद शर्माजी असतील, माझे सहकारी, खरंच विद्वान सगळे सहकारी माझ्याबरोबर होते. मनीष तिवारीजी असतील, मुरलीधरनजी असतील, अनुराग ठाकूरजी असतील, कृष्णाजी असतील, या सगळ्या एक टीम म्हणून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक तर डायलॉग हा असलाच पाहिजे, या मताची मी आहे. आणि प्रफुल्लभाईंच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन की मी त्यांचं पार्लमेंटमध्ये अनेक वेळा पॉलिसीच्या बाबतीत अनेक वेळा मार्गदर्शन घेत असते. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तटकरेंचा माझा बऱ्याच दिवसात भेट नाही. त्यांची भेट माझी पार्लमेंटमध्ये कधीतरी होते. त्यांच्यावर माझी बऱ्याच दिवसात कुठे आमच्याकडून कुठलाही प्रस्ताव नाही, सातत्याने त्यांचे विधान येते. मला सांगता येणार नाही, कारण माझं आणि सुनील तटकरे जींचं कुठे गाठी भेटी नाही, कारण का कुठल्या कमिटीमध्ये ते आणि मी एकत्र कुठल्याच कमिटीमध्ये नाही होत. त्यामुळे पार्लमेंट जेव्हा सुरू होईल तेव्हाच त्यांच्याशी भेट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.